रेडी स्टार्ट. सहाय्यक सचिवांनी शासनाकडे सादर केलेल्या आपल्या दिनांक 20 जून 1981च्या अभिवेदनात काही सरकारी जमिनी भूमिहीन शेतकऱ्यांकडून काढून त्या चराईसाठी ग्रामपंचायतीकडे निहित केल्याबद्दल तक्रार केली आहे. त्यांनी सोबत 21 प्रकरणांची यादी जोडली असून तीत शेतकऱ्यांची नावे व ग्रामपंचायतीकडे निहित करण्यासाठी त्यांच्याकडून काढून घेतलेल्या सरकारी जमिनींचा तपशील दिलेला आहे. या सर्व प्रकरणातील भूमिहीन शेतकरी या सरकारी जमिनींची बऱ्याच काळापासून लागवड करीत आहेत आणि त्यांना ह्या जमिनी दिल्यानंतर त्या आता चराईसाठी नेमून दिल्या आहेत असे कळते. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन सहाय्यक सचिवांनी शासनाला भूमिहीन शेतकऱ्यांकडून या जमिनी काढून घेण्याची कार्यवाही स्थगित करण्यासंबंधी तात्काळ आदेश काढावे अशी विनंती केली आहे. त्यांनी महसूल विभागाचा दिनांक 25 ऑक्टोबर 1957चा शासन निर्णय देखील उद्धृत केला आहे. तदनुसार शासनाच्या मंजुरीखेरीज लागवडीखालील जमिनी काढून त्यांचा समावेश चराईच्या क्षेत्रात करता येत नाही. तसेच मराठवाड्यातील लागवडीखाली असलेल्या चराईच्या जमिनीबाबत याच मुद्द्यांवर शासनाने नुकतेच दिलेले आदेशही त्यांनी उद्धृत केले आहेत. सहाय्यक सचिवांनी प्रस्तुत केलेल्या यादीचे अवलोकन केल्यानंतर असे दिसून येईल की त्यापैकी काही प्रकरणात 15 वर्षापेक्षा जास्त काळापर्यंत लागवड केलेल्या जमिनी चराईच्या कामी नेमून देण्यात आल्यामुळे काही लोकांचे खरोखर फार हाल झाले आहेत. चराई व इतर सार्वजनिक प्रयोजनाकरिता नेमून दिलेल्या जमिनी ग्रामपंचायत अधिनियमातील उपबंधाच्या आधारे ग्रामपंचायतीकडे आपोआपच निहित होतात हे खरे आहे. तथापि अगोदर लागवडीसाठी दिलेल्या जमिनी ज्या एकसाली शेतकऱ्यांच्या ताब्यात बराच काळपर्यंत आहेत आणि ज्यांच्याजवळ दुसरी कोणतीही जमीन नाही त्यांच्याकडून अशा लागवडीखालील जमिनी चराईसाठी काढून घेणे हे खरोखरी फार कठोरपणाचे होईल.